फक्त 4 जिन्नसपासून सुपर सॉफ्ट आणि टेस्टी चॉकलेट व्हॅनिला कुकीज आज मी बनवलेल्या आहेत. ते पण अगदी घरच्याच सामानामधून. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सर्वात पहिले इथे आपल्याला चॉकलेट डो मळून घ्यायचा आहे. फक्त चॉकलेट कुकीज जे आहेत त्याचा आपण इथे डो मळतोय. त्याकरता इथे मी घेतलेलं आहे सॉफ्टवालं बटर. हे बटर मी पहिलेच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं. बटर आपल्याला मेल्टेड घ्यायचं नाही आहे, फक्त सॉफ्टवालं घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी घातलेली आहे पिठी साखर. पिठी साखर आणि बटर आपल्याला छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत सॉफ्ट आणि फ्लफी असं होत नाही तोपर्यंत. आता ह्यामध्ये आपण घालूया मैदा. आता हा चॉकलेट डो आहे त्याकरता इथे आपल्याला घ्यायची कोको पावडर. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे छान स्पॅच्युलानेच एकजीव करून घ्यायचे. जोपर्यंत ह्याचा क्रमली टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं. थोड्या वेळाने आपल्याला हा स्पॅच्युला काढून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा आता इथे आपलं डो जो आहे तो छान असा मस्त क्रमली टेक्स्चरमध्ये आलेला आहे. आता हातानेच आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आपल्याला दूध, पाणी काहीही घालायचं नाही आहे. कारण काय यामध्ये बटर आहे, साखर आहे, ती ऑटोमॅटिक हाताने मिक्स केल्यामुळे ती अजून मेल्ट होते. तर इथे आपला हा एक डो तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी 3 प्रकारचे डो इथे मळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता आपल्याला पहिला डो इथे बटर पेपर घेतलेला आहे मी खाली त्यावरती ठेवायचा आणि त्यावरती अजून दुसरा पेपर ठेवायचा आहे आणि हा आपल्याला छान असा मस्त लाटून घ्यायचा आहे. डायरेक्ट लाटू नका, नाहीतर मग डो लाटण्याला चिकटू शकतो. तर हे बघा इथे आपला एक डो छान असा मस्त लाटून झालेला आहे. आता आपण बटर पेपर काढून घेऊया आणि त्यानंतर ह्याचे असे काप करून घेऊया. इथे मी स्क्वेअर शेप देणार आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये ते कुकी पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही इथे कुकी कट करू शकता. तर हे बघा आपल्या केवढ्या सुंदर अशा इथे कुकीज तयार झालेल्या आहेत. या स्क्वेअरवरती अजून आपण सुरीने असे बारीक बारीक काप हलके हाताने देऊन घेऊयात, जेणेकरून कुकी आपली छान अशी मस्त सुंदर दिसेल. आता इथे आपण दुसरा गोळा घेतला आहे चॉकलेटचा आणि व्हॅनिलाचा. तो सुद्धा आपल्याला छान असा मस्त लाटून घ्यायचा आहे. तर हा सुद्धा गोळा आता इथे आपला लाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला तिसरा गोळा जो आहे तो म्हणजे व्हॅनिला, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा छान लाटून घ्यायचा आहे. तर इथे आपला व्हॅनिला गोळा सुद्धा छान लाटून झालेला आहे. आता आपण हे जे लाटलेलं आहे ते आपण एकावर एक असं घालून घेऊयात, जेणेकरून इथे आपल्याला डबल फ्लेवरमध्ये कुकीज मिळणार आहे. तर इथे आपण परत एकदा बटर पेपर ठेवून घेऊयात आणि परत एकदा असं थोडंसं लाटून घेऊयात, जेणेकरून दोन्ही जे फ्लेवर आहेत ते एकमेकांना चिकटून जातील. तर इथे आपल्याला पाहिजे तो शेप देता येईल. तर तुम्हाला आवडता तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. परत मी इथे स्क्वेअर शेप देते. तर हे बघा इथे आपल्या कुकीज केवढ्या छान मस्त कट होत आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही आहे. तुम्हाला मी एक कुकी उचलून दाखवते. हे बघा आपला इथे डबल फ्लेवरमध्ये व्हॅनिला चॉकलेट कुकीज बनून तयार झालेली आहे. तर आता इथे आपण अशाच सर्व कुकीज तयार करून घेऊया आणि ह्या कुकीज आपल्याला बेक करायच्या आहेत 175 डिग्रीवरती 12 ते 15 मिनिटाकरता. तर चला या पटकन बेक करूया. तर हे बघा 15 मिनिटानंतर इथे आपल्या कुकीज छान मस्त तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा केवढा मस्त इथे कलरसुद्धा आलेला आहे व्हॅनिलाला आणि आपली कुकी अशी परफेक्ट बेक झालेली आहे. आता या आपण सर्व अशा अरेंज करून घेऊया आणि ह्यावरती एक छोटीशी ट्विस्ट देऊया. ती लहान मुलांना खूपच आवडेल. तर आपण यावरती थोडंसं डार्क चॉकलेट असं ड्रिझल करून घेऊयात, जेणेकरून सर्वांना हे कुकीज खूपच आवडतील आणि अशाही खायला खूपच छान लागतील. जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही अशाही छान मस्त एन्जॉय करू शकता. तर हे बघा केवढ्या सुंदर अशा आपल्या इथे कुकीज बनून तयार झालेल्या आहेत. एक 5 मिनिटाकरता आपल्याला या थोड्याशा अशा फ्रीजला ठेवून देऊया, जेणेकरून आपलं चॉकलेट छान मस्त सेट होईल. आणि हे बघा इथे फायनली आपली कुकी बनून तयार झालेली आहे. कुकीजचा टेक्स्चर, कलर, शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. तुम्ही ह्या घरी नक्की बनवून बघा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असं छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा.